नमस्कार मंडळी. तर अ, वटपौर्णिमे दिवशी सगळं आवरून, मेकअप करून, मस्त-मस्त छान-छान साडी घालून मी निघाले होते मामींकडे. राया झोपला होता. तोपर्यंत जाईपर्यंत माझं सगळं आवरेपर्यंत राया उठून गेला. त्याच्यानंतर मी ओला बुक करून मी मामींकडे गेले. कारण मी दरवर्षी मामींकडेच जाते पूजा करायला. म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून. लास्ट इयर मी आईकडे पूजा केली कारण मी डिलिव्हरीसाठी आईकडे होतो त्याच्यामुळे. सो यावर्षी परत मी मामींकडे गेले होते पूजा करण्यासाठी. सो पूजेचं साहित्य घेण्यापासून जे नैवेद्य करण्यापर्यंत मामी सगळंच करतात माझ्यासाठी. दरवर्षी असतं आणि सो ह्यावर्षी पण गेले होते मी. तिथं पोहोचले आणि रायाला घेऊन जाणं पॉसिबलच नव्हतं. त्याच्यामुळे माझ्या मामांची मुलगी आहे, ती घरीच होती. मग मी रायाला तिच्याजवळ सोडलं आणि मग मी, मामी आम्ही दोघी आणि माझ्या मामाची छोटी मुलगी अशी आम्ही तिघीजण गेलो. आम्ही जिथे जातो ती ती एक नर्सरी आहे ॲक्चुअली आणि तिथे ते वडाची झाडं असतात, 2 असतात वडाची झाडं. दरवर्षी तिथे भयानक गर्दी असते. पण ह्यावर्षी इतकी इतकी म्हणजे काहीच गर्दी नव्हती. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही दोघीच होतो तिथे. त्यामुळे शांततेत पूजा करायला झाली आम्हाला. एकदम मस्त पूजा झाली आणि मामी मला दरवर्षी सांगतात, "हे असं करा, तसं करा" आणि त्याचप्रमाणे मी करते. दरवर्षी पूजा करते, पण दरवर्षी विसरते, की काय पहिला करायचं आणि काय नंतर करायचं. असो, आम्ही पूजा करत होतो तोपर्यंतच तिकडून थोड्या बायका आल्या. ऑलमोस्ट आमची पूजा आटपतच आली होती आणि पूजा झाल्यानंतर वडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर ओट्या भरायचं असतं. त्याच्यामुळे बरं झालं आम्ही असं विचार केला, की येतात की नाही, पण आल्या बायका. आणि जरी अनोळखी बायका होत्या तरी आम्ही त्यांच्यावर खूप छान-छान फोटोज काढले. सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या. 5 बायकांच्या ओट्या भरल्या, मी भरल्या, मामीनी भरल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. मी जेवण केलं आणि मी परत घरी आले कारण मला ऑफिस होतं. तोपर्यंत राया पण झोपी गेला होता आणि असं गोड दिवसाचा मी शेवट केला. थँक फॉर वॉचिंग. बाय.